राज्यभरात आपण जर पाहिलं तर निकाल जे आहेत ते साधारणतः स्पष्टच झालेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे भाजपकडून जो आहे तो जल्लोष साजरा केला जातोय। पुण्यातील डीपी रोड येथे असणारं जे भाजप कार्यालय आहे त्या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय। काय सांगाल, आपल्यासोबत धीरज घाटे आहेत शहराध्यक्ष, काय सांगाल, गुलाल उधळला जातोय, काय एकूणच भावना आहे आता सध्या? आज पुण्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मनापासून आनंद होतोय। महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण राज्यामध्ये सामान्य जनतेच्या कल्याणासाठी काम करणारं महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये येताना दिसतंय। खरं तर पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, पुण्यातली जनता जनार्दन महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिली, त्यांचं मी मनापासून आभार मानतो। विशेषतः मला जो आनंद होतोय तो जो कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये आम्ही पराभूत झालो होतो, तो कसबा मतदारसंघ आम्ही पुन्हा एकदा हेमंत रासनेंच्या स्वरूपामध्ये विजयी झाल्याचं आज चित्र स्पष्ट झालंय। मी सर्व कसबा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचं, तिथल्या मतदारांचं मनापासून आभार मानतो, कारण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक सल होती आणि ती आम्ही या निमित्ताने खोडून काढलेली आहे। मी त्यावेळेसही सांगितलं होतं की कसब्यामधले महाविकास आघाडीचे आमदार हे टेम्पररी आमदार आहेत, तो मतदारसंघ पुन्हा एकदा निवडून आणणं ही कार्यकर्त्यांची खूप मोठी इच्छाशक्ती होती, ती पणाला लागली आणि कसबा मतदारसंघ आम्ही निवडून आलेलो आहोत। अगदी आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे उमेदवार जे आहेत, तीनही ठिकाणचे विद्यमान उमेदवार जे आहेत ते आता कुठेतरी पडताना पाहायला मिळतात, काय सांगाल? राज्यातच काँग्रेसला जनतेने झिडकारलेलं आपल्याला पाहायला मिळते, कारण खोटे नरेटिव्ह सेट करायचे, खोट्या भूलथापा द्यायच्या, जातीयवाद निर्माण करायचा, याला आता महाराष्ट्रातली जनता भुलणार नाही, हे या निमित्ताने आपल्याला सिद्ध झालेलं दिसतं। नक्कीच काय नेमकी विजयाची समीकरणं होती, काय वाटतं या विजयाच्या मागची काय समीकरणं होती? महाराष्ट्राच्या जनतेनं विकासाला मतदान केलंय। महाराष्ट्राच्या जनतेनं काँग्रेसचा जो जातीयवाद आहे त्याला झिडकारलंय आणि आता राज्याला एक नवी दिशा मिळणार आहे, राज्याला नवी आशा आहे। देवेंद्रजींच्या रूपानं, एकनाथजींच्या रूपानं एक चांगलं सरकार आता राज्यामध्ये असणार आहे, अजितदादा असणार आहे त्याच्यामध्ये। मला वाटतं पुढच्या 5 वर्षामध्ये राज्याचा प्रचंड वेगाने विकास होणार आहे आणि यामध्ये जे जे मतदार सामील झाले, ज्यांनी जनतेनं, मतदारांनी आम्हाला भारतीय जनता पार्टी महायुतीला कौल दिला, त्यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो। भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, नेत्यांचं अभिनंदन करतो। स्वच्छ आणि चांगलं काम करणारं सरकार या राज्यामध्ये आपल्याला लवकरच दिसेल आणि जे लोक जातीयवाद करत होते, जे लोक केवळ थापा मारत होते, त्यांना आता जनतेनं घरी बसवलेलं आहे। निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासूनच सर्वात चर्चेत होता तो म्हणजे हा आपला वडगाव शहरी मतदारसंघ। तिथे मात्र आपण जर पाहिलं तर आता महाविकास आघाडीला कुठेतरी आघाडी मिळालेली आहे आणि 4000चं लीड घेऊन ते तिकडनं निवडून येतात। तुम्ही देखील त्या भागातून इच्छुक होतात, काय वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं तुम्हाला उमेदवारी? जोपर्यंत युती आघाडीचं सीट वाटप घोषित होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो। लाडकी बहिणीमुळे देवाभावात पूर्ण बदल पुढे